समजा आपल्या जमिनीचा कर्ब समजा 0.5च्या खाली गेलाय, बरोबर आहे. एक तर तो कर्ब पटकन वाढत नाही, त्याला वाढायला टाइम लागतो. पण जर आपण बेसल डोस समजा दुपटीने वापरला तर आपण त्याला लवकर भरून काढू शकतो. 100% करू शकतो. म्हणजे तुम्हाला आनंद वाटेल की केमिकलमध्ये ज्या शिफारशी केल्या जातात की शेणखत टाका किंवा हे खतं, मासळी खते भरपूर प्रमाण आहे त्याच्यामध्ये, हे खतं टाकले तर तुमचं सेंद्रिय कर्ब वाढतो. बरोबर आहे की नाही? आता मुद्दा असा आहे की त्यांच्या शिफारशीनुसार एका एकरला 100 टन, अच्छा, म्हणजे 50-60-70 ट्रॉल्या एवढं ऑर्गॅनिक मॅटर तुम्ही जर टाकला, म्हणजे शेणखत काय कोंबड खत जे काय असेल तर ते टाकल्यानंतर तुम्हाला 1% सेंद्रिय कर्ब वाढतो. आता मला सांगा, एका एकरला जर 50-60 ट्रॉल्या टाकल्या तर शेतकरी जगल का? एका वर्षाला बरं का. मग पुढच्या वर्षी नाही टाकलं का परत खाली येणार. आपल्याकडे तसं नाही, आपण सेंद्रिय कर्ब जाळतच नाही, आपण सेंद्रिय कर्ब उलट वाढवतो. आता सरला मॅडमचं उदाहरण जर घेतलं तर त्यांचा पहिल्या वर्षी सेंद्रिय कर्ब जो होता तो 0.4च्या आसपास होता. दुसऱ्या वर्षी 0.6 झाला. 0.4 होता तर उत्पन्न 0 होतं त्यांचं. 0.6 झाला तर त्यांचं उत्पन्न 18 लाख रुपये झालं. तो 1.05 झाला तर उत्पन्न त्यांचं 45 लाख रुपये झालं. म्हणजे आज त्यांचा 1.5च्या आसपास असणार आहे, आज त्यांचं उत्पन्न करोडच्या पुढे. म्हणजे सेंद्रिय कर्ब बी वाढत गेला आणि इकडे उत्पन्नही वाढत गेलं. हे फक्त एससीडी वैदिक मध्ये शक्य आहे का? एससीडी वैदिक काय करतं, सेंद्रिय कर्ब वाढत नाही. म्हणजे त्यांचा जर अंदाज काढला ते डबल वापरायचे. म्हणजे 0.3 ते 4चा बेनिफिट 0.2 पासून ते 0.5 पर्यंत एवढं प्रमाण सेंद्रिय कर्बाचं वाढलेलं आपण अनुभवलेलं आहे एका सीझनमध्ये, एका वर्षामध्ये. आणि हे चमत्कार आहे. म्हणजे एका याच्यामध्ये एवढा अर्धा पॉईंट पर्यंत सेंद्रिय कर्ब वाढवणं म्हणजे जोक नाही. आणि वरून तुम्ही बेसल डोस, तिकडे तुम्हाला 4-5 लाखाचं खत लागणार आहे, इकडे तुम्हाला सगळा मिळून वर्षभरात लाख रुपये खर्च नाही त्याचा, आणि वरून पीक येणार आहे तुम्हाला. त्यामुळे तुम्ही ज्याचं प्रमाण वाढवलं त्याचं तुम्ही प्रमाण, जर काही शेतकरी काय करता, शिफारशीप्रमाणे डोस टाकता, पण शिफारशीप्रमाणे डोस टाकल्यावर ते पीकच उचलून घेत. तुम्ही शिफारशीपेक्षा जर जास्त बेसल डोस टाकला तर जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढतो. ही शेतकऱ्यांना कळत नाही. मग तुमच्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठी तुम्ही जर एक्सेस डोस टाकला तर तुमचा फायदा आहे ना शेतकऱ्यांचा. म्हणजे आपण जास्त डोस टाकल्यावर आपण तो लवकर वाढवू शकतो. सीएन रेशो मध्ये समजा आपण नत्र वाढलं तर आपल्याला कार्बन वाढवायचं असेल, नत्र वाढवलं तर आपल्याला आपल्याकडे सॉईल आपण सोडू शकतो. आणि एलएसक्यू ट्रीटमेंट आहे खतरनाक. एलएसक्यू ट्रीटमेंट तुम्ही जेवढी वाढवाल सॉईल द्यायची पण गरज नाही. एलएसक्यू ट्रीटमेंट जर केली तुम्ही तर जमिनीमधून काय करायचं ना, तुम्ही जर 1800 ग्रॅम केली तर 600 ग्रॅमचं लिक्विड फवारणीसाठी वापरायचं आणि 1200 ग्रॅमचं जमिनीतून सोडून द्यायचं. जागेवर स्टॉप प्रॉब्लेम सगळे. ते नत्र म्हणजे स्फुरद आणि पालास तिन्ही पण बॅलन्स होणार. ओके. आणि कार्बन वाढणार. पण जर कार्बन वाढला आणि कार्बन वाढला नत्र कमी झालं, पण आपल्याला तर नत्र वाढवायचं तर कृषी अमृत आहे, क्रॉप चार्जर आहे, फ्रूट चार्जर आहे. अच्छा, हा. क्रॉपच्या फवारणीमधून क्रॉप चार्जर, फूड चार्जर घेतलं तर जमिनीतून सोडू शकतो. जमिनीतून पण सोडू शकतो. ओके. माती परीक्षण केले पाहिजे की नाही हा एक प्रश्न होऊ शकतो. माती परीक्षण केलं पाहिजे की नाही? मी असं सांगेल की केलं पाहिजे. पाणी परीक्षण, माती परीक्षण केलं पाहिजे. काय शोधलं पाहिजे? त्याच्यामधला बेस शोधला पाहिजे. मिनरल्स शोधायचे नाही आपल्याला. माती म्हणजेच मिनरल्स, हे आधीच सांगितलं. ठीक आहे, ते मिनरल्स बाउंड असतील, ओपनमध्ये असतील किंवा ते कॉम्प्लेक्स फॉर्ममध्ये असतील. जमिनीमध्ये कॉम्प्लेक्स फॉर्ममध्ये असले तर ते अवेलेबल दिसणार नाही तुम्हाला, किंवा ते वेगळ्या फॉर्ममध्ये असतील. आणि तुम्ही पाणी परीक्षणामध्ये, माती परीक्षणामध्ये एक लिमिटेड पॅरामीटर्स चेक करता. अनलिमिटेड पॅरामीटर्स तुम्ही चेक होत नाही. याच्यामध्ये काय काय सगळं तपासा, ते तर कुठेच तपासतात नाही. त्याच्यामुळे तुम्ही एक सिंपल साधी गोष्ट आहे का, तुम्ही त्याच्यामध्ये काय बघा की जे तुमच्या जीवनासाठी, मातीच्या जीवनासाठी गरजेचं आहे, पिकाच्या जीवनासाठी गरजेचा कार्बन आहे. त्याच्या मातीमध्ये परीक्षणामध्ये तुम्ही हे एकच शिका की काय तुम्हाला तिथं दाखवलंय कार्बनचं प्रमाण. मग कार्बनचं प्रमाण तुमचं तपासण्यासाठी तुम्ही माती परीक्षण केलं पाहिजे. तुम्ही पाण्याची सलायनिटी चेक करण्यासाठी पाणी तपासलं पाहिजे. त्याचा हार्डनेस किती आहे, त्याचा टीडीएस किती आहे. मग ह्याच्या मदतीने तुम्हाला अमृतजलचं प्रमाण किती वापरलं पाहिजे याचं प्रमाण कळेल. आणि ज्यावेळेस तुम्हाला सेंद्रिय कर्ब तुमचा किती आहे, मग त्यावरून तुम्हाला काय कळेल की जर सेंद्रिय कर्ब जर तुमचा 0.5च्या खाली असेल तर तुम्हाला 3 बेसल डोस लागतील रिझल्ट मिळायला. तर तुमचा सेंद्रिय कर्ब जर 1%च्या पुढे असेल तर तुम्हाला 2च बेसल डोस मध्ये रिझल्ट मिळेल. तो जर 1.5%च्या पुढे असेल तुम्हाला 1च बेसल डोस मध्ये रिझल्ट मिळेल. म्हणजे तुम्हाला रिझल्ट 1च बेसल डोस द्यायचा आहे असं नाही, पण तुम्हाला रिझल्ट किती दिवसांनी दिसेल. समजा एखाद्याला 2 बेसल डोस टाकले, रिझल्ट दिसत नाही, तो लगेच म्हणतोय तुमची काय बकवास कंपनी आहे, लुटायला निघाले. बरोबर की नाही? पण त्याला हे कळत नाही का सायन्स याच्या पाठीमागे. पाठीमागे सायन्स काय आहे? कारण याच्यात तुमच्या जमिनीमध्ये खड्डा जास्त झालेला आहे, त्याला खूप डिफिशियन्सी आहे, खूप प्रकारे टॉक्सिसिटी आहे.
म्हणून माती परीक्षण पाणी परीक्षण वैदिकमध्ये पण तुम्हाला गरजेचं आहे, कारण शेतकऱ्याचं क्लॅरिटी येण्यासाठी. येस येस येस. ते आम्हाला गरजेचं नाही, आम्हाला माहिती आहे आम्हाला काय करायचं आहे ते. बरोबर आहे ना? बरोबर आहे. तुम्हाला शेवटी उपाय तोच होणार आहे. समस्या अनेक, उपाय एकच, प्रश्न अनेक, उत्तर एकच आहे. तुम्ही सगळे प्रश्न विचारले, उत्तर तेच नाही तुम्हाला. बरोबर आहे ना? आणि म्हणून आज तुम्ही समजा इथं किती प्रश्न घेऊन आले होते? सगळे जवळजवळ 90 प्रश्न होते. 90 प्रश्न तुम्ही घेऊन आले. किती पाणी? 16 पाणी. 90 प्रश्न घेऊन आलेला शेतकरी माझ्याकडे आयुष्यातला पहिला शेतकरी. मी तुमचं खास अभिनंदन करतो. त्याचं कारण असं, मला प्रश्न विचारणारा माणूस खूप आवडतो. मी शेतकऱ्यांना पण सांगतो तुम्ही मला प्रश्न विचारत जा. मी त्यासाठी एक सत्र सुरू केलं, प्रश्न तुमचे उत्तर आमचे. तर माझं मत याच्यामध्ये हे आहे की शेतकऱ्यांनी शंका मनात ठेवू नये, त्यांनी शंका ओपन करावी. ओपन केलं पाहिजे. त्यांनी ओपन केली तर ती क्लिअर होईल. नाही तर शंका असेल तुमच्या मनामध्ये एवढा वाढेल की ती तुम्हाला नाश करून टाकेल तुमचं. बरोबर आहे? तुमच्याकडून चुकीच्या गोष्टी करून घेईल. आणि म्हणून याच्यामध्ये आज शेतकरी काय करताय की त्यांच्या शंका घरीच ठेवताय आणि तिकडे परस्पर. आज तुम्ही किती व्हिडिओ पाहिले म्हणताय? 2021 नंतर तुम्ही आतापर्यंत हजारो व्हिडिओ पाहिले, सगळे व्हिडिओ बघितले. आणि ते व्हिडिओ पाहिल्यानंतर देखील तुमच्याकडे एवढे प्रश्न आहेत. म्हणजे जो माणूस अभ्यास करतो प्रश्न त्यालाच पडतात. जो माणूस अभ्यासच करत नाही त्याला कुठून प्रश्न पडणार आहे? आणि आज मला सांगा, तुम्ही एवढं नॉलेज बरोबर घेऊन चाललेले, तर हे ज्यावेळेस तुम्ही बरोबर घेऊन चाललेले, तर हे नॉलेज तुम्हाला काय उपयोगाला येणार आहे? आज तुमच्या हे नॉलेज माझे पुढचे 2 ते 3 वर्ष मला तो जास्त एक्सपिरियन्स लागणार आहे घ्यायला, तो मला लवकरात लवकर मिळाला. जाणार. दुसरी गोष्ट, प्रत्येक गोष्टीचं तुम्हाला ह्या नॉलेजमुळे तुमच्या संकट दूर नाही होणार आहे, पण त्या संकटांची योग्य प्रकारे लढायचं कसं आहे ते शस्त्र मिळालं तुम्हाला. आणि तुमचे प्रश्न तुम्ही सोडू शकता. तुम्हाला दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागणार नाही. का झालं हे आणि त्याच्यावर काय करायचं हे सोल्युशन तुम्हाला मिळालं. याला म्हणतात रोग निदान आणि रोग निवारण. ही करण्याची पद्धत आहे. लोक डायरेक्ट रोग निवारण करायच्या मागे लागतात आणि म्हणून त्यांचे कायम दुसऱ्यावर अवलंबून राहतात. प्रश्न निर्माण करणं, जिज्ञासा ही वृत्ती माणसाला कायम समृद्ध करते, ज्ञानी करते, आणि ज्ञानाबरोबरच कायम लक्ष्मी येते. हे मी नेहमी शेतकऱ्यांना सांगतो. जे लोक फक्त मेहनत करून लक्ष्मी प्राप्त करायचा प्रयत्न करतात त्यांना हमाल म्हटलं जातं, मजदूर म्हटलं जातं, त्यांना मजदुरीच मिळते. त्याच्यामुळे तुम्हाला जर खरोखर मालक व्हायचं असेल तर पहिलं ज्ञान मार्गाने जा. तुम्ही खूप सुंदर प्रश्न विचारले. मला वाटतं गेले 2 तास आपण इथं बसलोय आणि 2 तासामध्ये तुम्ही एवढे सगळे प्रश्न विचारले. एवढे व्हिडिओ पाहून सुद्धा तुम्हाला एवढे प्रश्न पडले. शेतकऱ्यांना का पडत नाही? फक्त त्यांना प्रश्न तेव्हाच पडतो जेव्हा त्यांना रिझल्ट येत नाही. त्याच्यावर त्यांना कधीच प्रश्न पडत नाही. आणि म्हणून सर्व शेतकऱ्यांनी यातून शिकावं. आणि सस्ते पाटील, मला तर तुम्ही सस्तेने फार महाग वाटता. खूप छान वाटलं. आणि ही जी माहिती आहे खरोखर मला वाटते ह्या याच्यामधून पॉडकास्टमधून अनेक शेतकऱ्यांना उपयोग. बरंच म्हणजे सगळ्यात तरुणांचे हे शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम्स आहेत, प्रश्न नाहीत. हे सगळे प्रॉब्लेम घेऊन जगतायत शेतकरी. काय घेऊन आले? नाही, आता हे मला प्रॉब्लेम सगळे शेतकऱ्यांचे आहेत आणि हे याच्यातले काही प्रॉब्लेम मी स्वतः अनुभवलेले पण आहेत. हा, आणि याच्यातले काही प्रॉब्लेम मी म्हणजे आपल्या याच्यातून सॉल्व्ह पण केलेले आहेत बऱ्याच जणांचे. पण हे आता मला स्वतःला उतरायचं, हे मला याचं सगळं सगळं हे मला पाहिजे की तुम्हाला हे लोकांनी सांगितलं त्याचे उत्तर काय हे मला पाहिजे होते. लोकांनी सांगितलं की तुला हे करायचं हे प्रॉब्लेम येईल, हे प्रॉब्लेम. आणि ह्याच्यामुळे मी लोकांना सांगू शकतो, शेतकऱ्यांना मी सांगू शकतो का नक्की तुम्हाला आता काय करायचं बाबा. ज्यांना घ्यायचं ते विचारतील आणि ऐकतील पण, आणि ज्यांना तो नशिबाचा भाग. जिथं त्यांच्या आहे प्रगती त्यांना हे गोड वाटेल. ज्यांच्या नशिबी इथं प्रगती नाहीये त्यांना हे कडू वाटेल. म्हणजे सगळ्याचा याचा अर्थ माझा की जे शेतकऱ्यांना आपलं ज्यांना पण बेसल डोस घ्यायचा आहे आपला समजा, त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा त्यांचं माती परीक्षण पाणी परीक्षण केलं पाहिजे. आणि त्यात फक्त आपलं म्हणजे कार्बन आणि पाण्यामध्ये क्षार किती हे चौकशी केली पाहिजे. मगच ठरवलं पाहिजे आपल्याला किती डोस मध्ये मग तुम्ही ठरवा ना. तुम्ही काहीच करत नाही, तुम्ही डायरेक्ट एखादा बेसल डोस वापरणार. म्हणजे तुम्ही स्वतःला नाव ठेवून घ्यायचं नाही, फक्त दुसऱ्याला नाव ठेवायचं असं. आपण त्यांनी प्रगती नाही होत. ठीक आहे, तुम्ही आम्हाला नाव ठेवून बंद कराल, दुसऱ्या कुठल्या तरी हलक्या कंपनीचा डुप्लिकेट कंपनीचा वापरा, ते म्हणा यांच्यासारखं आमचं स्वस्त आहे हे वापरा. परंतु एक सिंपल साधी गोष्ट आहे की बेंटेक्सचं विकत आणून त्याला काही सोन्याची किंमत मिळत नाही कधी. बरोबर आहे. आणि बरेच लोक बेंटेक्स विकत घेऊन श्रीमंत व्हायचा प्रयत्न करतात. त्यांना 1-2 वर्षांनी कळतं की आपण आता बुडालो, आहे की नाही, कारण ते काळं पडतं सगळं. बरोबर. ते घालायच्या लायकीचं नाही आणि ते विकायच्या लायकीचं नाही. म्हणून माणसाने जरी आज गोड वाटत असलं स्वस्त, तरी पण ते मेहंगा रोये एक बार और सस्ता रोये बार बार. त्याच्यामुळे स्वस्त जे देणाऱ्या लोकांपासून सावध राहा. बघा, जे लोक तुम्ही तुमचा रिझल्ट लोकांकडून असा ठोकून मागा, आहे की नाही, रिझल्ट तुमचा असा ठाण मांडून मागा, पण तुम्ही किमतीच्या बाबतीमध्ये घासाघीस करू नका. बरोबर आहे की नाही. जे लोक तुम्हाला रिझल्टची गॅरंटी देतात तिथे किमतीची घासाघीस करू नका. जे लोक तुम्हाला रिझल्टची गॅरंटी देत नाही तिथं तुम्ही करताय ते करा. बरोबर. त्याची ती बी तसे फसवणूक देते. बरोबर आहे की नाही. तुम्ही ते तुम्हाला फसवताय
आणि तुम्ही मातीला फसवताय फसवतोय. आणि मग पीक तुम्हाला फसवतं. मग बरोबरच बसतात सगळे, बरोबर आहे की नाही? एकदम आणि हे रडणं कधी ना कधी आहे. जसं तुम्ही पहिले 3 वर्ष हसले आणि रडणं सुरू झालं नंतर बरोबर ते यांच्या आयुष्यामध्ये पण तेच आहे ना. त्यांच्या मातीमध्ये कस आहे बघा. मार्केटमध्ये 100% विषमुक्त रसायनमुक्त तंत्रज्ञान कुठेच नाही. आणि जे लोक आमच्यासारखं आहे असं म्हणतात, काही लोक म्हणतात की बाबा आमचं त्यांच्यासारखंच आहे, आमचं सॉईल, आमचं कृषी अमृत जे बऱ्याच जणांनी चालू केलंय ना. आपल्या कृषी अमृत नावाने बऱ्याच जणांनी चालू केलेले. नाही कृषी अमृत नाही, पण त्याला असं लावतात काहीतरी मागं पुढं. म्हणजे मला सांगायचं काय आहे, त्यांना माझं आव्हान आहे, त्यांनी बिगर रसायनांचं असं उत्पन्न काढून दाखवा. ते शेतकऱ्यांना मिक्स करून लोकांना फसवायचं काम करताय. म्हणजे नाव आपलं घेत आहे आणि रसायन वापरायला सांगताय त्याच्याबरोबर. अशा लोकांबद्दल आपण काय बोलावं, आहे की नाही? म्हणून शेतकऱ्यांनी समजदार व्हावं, शहाणं व्हावं. जो पडेगा वही आगे बढेगा. वाचाल तर वाचाल आणि शिकाल तर टिकाल. धन्यवाद. म्हणजे या सगळ्याचा सार सर एकच आहे म्हणायचा की फक्त बेसल डोस आणि वापसा, बस. बाकी काहीच नाही. बाकी काहीच नाही आपल्याकडे. 90% प्रश्नांचं एकच उत्तर आहे, बेसल डोस आणि वापसा. बस. अमृत जल आणि बेसल डोस आणि वापसा कंडिशन, या 3 गोष्टी. बाकी काहीच महत्वाचं. बस बस बस. धन्यवाद. शेणखत वापरायचं तर मिल्क चार्जरचं गोअमृतच वापरा. येस, हेच तुम्ही सर्वात महत्वाचं अंडरलाईन. बाकीचे कुठलेही बाहेरचे मटेरियल वापरू नका. बरोबर आहे की नाही? काही गरजच नाही त्याची. ते पैसे इकडे टाका, प्रोटेक्शन मधले पैसे इकडे टाका, सगळं मातीत टाका, तुमचं कल्याण होईल. धन्यवाद. धन्यवाद.